अंगुज श्री स्वामी समर्थ श्री गुरुवाणी सर्व कर्मे श्री स्वामी स्मरणांच्या धाग्यात जोडून करावीत. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपल्या प्रपंचात कितीतरी लोकांशी निराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, पत्नी, मुले, भाऊ बहीण, अन्य सगळे सोयरे, मित्रपरिवार या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत. म्हणजे संबंध सौलख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो त्रासदायक तरी होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर मध्यमवर्गीय व गरिबालाही तो सोडत नाही. हिरण्यकश्यपूला भगवंतांनी मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती येत नाही. त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय श्री स्वामी समर्थ कृपेचे पीक येणे शक्य नाही. जसं फणस कापताना हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गर काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे पटकन निघतात. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनाचा चीक न लागता श्री स्वामी कृपेचे गरे मिळवता येतील. अहंपणा टाकला तर प्रपंचातील लाभ हानी हस्तखेळ झेलता येईल. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातील होडी तरली तर हसतात, बुडाली तर हसतात. त्याप्रमाणे प्रपंचातील सुखदुःख हसत खेळत झेलावीत. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व कर्मे श्री स्वामी स्मरणांच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे प्रपंच हा तुमचा सुखकर आणि आनंददायी होईल असे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.